नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटने 1500 कोटी रुपयांच्या एका इन्सेंटिव्ह स्कीमला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या स्कीमबद्दल डिटेलमध्ये समजून घेणार आहोत. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग तुम्ही इथे वाचू शकता. कॅबिनेट अप्रूव्ज ₹1500 कोटी इन्सेंटिव्ह स्कीम टू प्रमोट रिसायकलिंग ऑफ क्रिटिकल मिनरल्स. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच या अपडेटमुळे आपण कोणकोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो हे पण जाणून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाच्या क्रिटिकल मिनरल्सच्या सप्लाय चेनला मजबूती देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील युनियन कॅबिनेटने देशांतर्गत रिसायकलिंग कॅपॅसिटी वाढवण्याच्या उद्देशाने 1500 कोटी रुपयांच्या इन्सेंटिव्ह स्कीमला मंजुरी दिली आहे. नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन अंडर येणारी ही स्कीम भारताच्या क्रिटिकल मिनरल सप्लाय चेनची लवचिकता वाढवण्यासाठी वेस्ट मटेरियल्स सारख्या सेकंडरी सोर्सेसपासून इसेन्शियल म्हणजे आवश्यक खनिजांचे सेपरेशन आणि प्रोडक्शन रिकव्हर करण्यासाठी डिझाईन केली गेलेली आहे. आणि मित्रांनो, फॉरेन ॲसेट्स मिळवण्याबरोबरच प्रोसेस ऑफ एक्सप्लोरिंग, ऑक्शनिंग अँड ऑपरेटिंग माइन्स भारतीय इंडस्ट्रीजना क्रिटिकल मिनरल्सना सप्लाय करण्यासाठी वेळ लागतो. आणि मित्रांनो, मिनिस्ट्री ऑफ माइन्सने या स्कीमला डिस्क्राईब केले आहे कचऱ्यासारख्या पदार्थांचा पुनर्वापर करून शॉर्ट टर्ममध्ये मिनरल्सचे स्टेडी सप्लाय सुनिश्चित करण्यासाठी एक स्मार्ट अप्रोच म्हणून मिनिस्ट्री ऑफ माइन्सने या स्कीमला डिस्क्राईब केले आहे. आणि मित्रांनो, 1500 कोटी रुपयांच्या या इन्सेंटिव्ह प्लॅनला फायनान्शियल इयर 2025-2026 ते फायनान्शियल इयर 2030 फायनान्शियल इयर 2031 पर्यंत या 6 वर्षाच्या कालावधीसाठी चालेल. हे ई वेस्ट, लिथियम आयन बॅटरी, स्क्रॅप आणि इतर स्क्रॅप मटेरियल्स ज्यामध्ये एंड ऑफ लाईफ व्हेकल्समधून कॅटेलिटिक कन्व्हर्टर्सचा समावेश आहे, अशा प्रमुख कच्च्या मालाच्या रिसायकलिंगवर हे स्कीम लक्ष केंद्रित करेल. आणि मित्रांनो, या महत्त्वपूर्ण पावलामुळे फॉरेन सोर्सेसवरील डिपेंडन्सी कमी होईल आणि इलेक्ट्रॉनिक्स ते इलेक्ट्रिक व्हेकल्सपर्यंतच्या इंडस्ट्रीजसाठी आवश्यक असलेल्या क्रिटिकल मिनरल्सच्या सुरक्षिततेसाठी मोअर सस्टेनेबल आणि कॉस्ट इफेक्टिव्ह अप्रोच प्रोव्हाइड होईल अशी अपेक्षा आहे. आणि मित्रांनो, युनियन मिनिस्टर HD कुमारस्वामी यांनी नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशनच्या भाग असलेल्या क्रिटिकल मिनरल रिसायकलिंगसाठी 1500 कोटी रुपयांचा इन्सेंटिव्ह स्कीमला कॅबिनेटने अप्रूव्हल दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ही स्कीम ई वेस्ट, लिथियम आयन बॅटरी, स्क्रॅप आणि ओल्ड व्हेकलपासून कॅटेलिटिक कन्व्हर्टर्स यासारख्या रिसायकलिंग मटेरियल्सवर फोकस करते. तसेच इंडियाची मिनरल सप्लाय चेन मजबूत करणे, प्रमोट सस्टेनेबिलिटी आणि लार्ज रिसायकलर्स आणि स्टार्टअप्सना रिसायकलिंग इंडस्ट्रीमध्ये ग्रो करण्यास मदत करणे हे या स्कीमचे प्रमुख उद्देश आहे. मित्रांनो, ही स्कीम भारताच्या ग्रीन मोबिलिटी आणि क्लीन एनर्जीशी अलाइन आहे, ज्यामुळे इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आणि एमर्जिंग टेक्नॉलॉजीजसाठी
मिनरल्सचा सस्टेनेबल सप्लाय इन्शुअर मदत होती. 2031 पर्यंत दरवर्षी 2,70,000 टन्स रिसायकलिंग कॅपॅसिटी ॲन्युअल क्रिएट होईल. 40,000 टन्स क्रिटिकल मिनरल्स प्रोड्यूस होईल. 8,000 कोटी रुपयांची इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट होईल. 70,000 जॉब्स क्रिएट होतील अशी या स्कीमकडून अपेक्षा आहे. कुमारस्वामी यांनी याला मजबूत सर्क्युलर इकॉनॉमी आणि भारताच्या आत्मनिर्भर भारत आणि नेट झिरो गोल्सच्या दिशेने एक उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण बघितले की गव्हर्नमेंटने 1,500 कोटी रुपयांच्या इन्सेंटिव्ह स्कीमला मंजुरी दिली आहे. तसेच आपण हे पण बघितले की हे 1,500 कोटी रुपयांची इन्सेंटिव्ह स्कीम कशासाठी गव्हर्नमेंटने मंजूर केली आहे. तर चला मित्रांनो, आता आपण बघूया या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, या अपडेटमुळे आपण ग्रॅव्हिटा इंडिया लिमिटेडला स्टडी करू शकतो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 55.88%, FISची होल्डिंग आहे 15.09%, DISची होल्डिंग आहे 4.41% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.27%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण अमरा राजा एनर्जी अँड मोबिलिटी लिमिटेडला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.86%, FISची होल्डिंग आहे 19.39%, DISची होल्डिंग आहे 14% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 33.76%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण पॉन्डे ऑक्साइड्स अँड केमिकल्स लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 39.90%, FISची होल्डिंग आहे 1.33%, DISची होल्डिंग आहे 6.15% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 52.63%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण नाईल लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 50.39%, FISची होल्डिंग आहे 0.16%, DISची होल्डिंग आहे 0.02% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 49.43%. तसेच मित्रांनो, या अपडेटमुळे आपण एक्साइड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीला देखील स्टडी करू शकतो. आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 45.99%, FISची होल्डिंग आहे 11.47%, DISची होल्डिंग आहे 17.39% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 25.14%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात पहिले बघितले की गव्हर्नमेंटने 1,500 कोटी रुपयांच्या इन्सेंटिव्ह स्कीमला मंजुरी दिली आहे. आणि मित्रांनो, आपण या स्कीमला डिटेलमध्ये समजून घेतले आहे. आणि मित्रांनो, नंतर आपण बघितले की या अपडेटमुळे आपण कोणत्या कंपन्यांना स्टडी करू शकतो. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.